हिरणी निर्धास्तपणे दोन सिंहांसोबत चालत होती. हे पाहून एक संत थक्क झाला. तो म्हणाला, तुला या धोकादायक प्राण्यांची भीती वाटत नाही का? हिरणी हसून म्हणाली, काही वर्षांपूर्वी एक सिंहणी मेली होती. तिची 2 लहान पिल्लं भुकेले तानेले जंगलात भटकत होते. मला त्यांची दया आली आणि मी त्यांना माझ्या मुलांसारखं दूध पाजलं. आज ते दोघं मोठे झाले आहेत आणि त्यांनी संपूर्ण जंगलात जाहीर केलं आहे, कोणीही आमच्या आईकडे वाईट नजरेने पाहू नये. हे सर्व जवळच्या झाडावर बसलेल्या एका पोपटाने ऐकलं. तो म्हणाला, काश मीही काही असं काम केलं असतं ज्याच्यामुळे लोक माझा सन्मान करतील. तेवढ्यात त्याची नजर जमिनीवर पडलेल्या एका सापावर गेली. तो लगेच खाली उतरला आणि त्याच्या पोटातला अडकलेला काटा काढू लागला. त्याला मदत करू लागला. पण साप थोडा ठीक झाला आणि त्याने उलट पोपटालाच जोरात डंख मारला. संतांनी जखमी पोपट पाहिला आणि विचारलं, तू स्वतःच्याच विनाशाला निमंत्रण का दिलंस? पोपट दुखाने म्हणाला, हिरणीच्या चांगुलपणाने प्रेरित होऊन मी मदत करायला गेलो, पण सापाने उलट मलाच चावलं. असं का? संत शांतपणे म्हणाला, बाळा, मदत करायची असेल तर सिंहाच्या पिल्लांची करा. विषारी स्वभावाच्या लोकांना मदत केली तर त्याचा परिणाम असा दंशच होतो. मदत त्यांची करा जे तुमच्या मदतीची किंमत ओळखतात, नाहीतर तुमच्या उपकारही लोक कमजोरी समजतील.